तर प्रेक्षकांनो, तुम्ही ऐकत आहात 3 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की प्रेक्षकांनो, अखेर जीवाने हार मानलेली आहे. ऐन वेळेवर नंदिनीने साथ सोडल्यामुळे जीवा आता प्रेमाचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे नंदिनीच्या आयुष्यातून आता कायमचं निघून जायचं असा निर्णय घेत जीवा आता नंदिनीच्या घरून निघून जातो. तर त्या क्षणी नंदिनीने जीवाला थांबवले पाहिजे होतं, पण मात्र नंदिनी असं काहीच करत नाही. ती फक्त रडत असते आणि जीवा तिथून निघून जातो. हे बघा, आता धनंजय तर फारच आनंद होतो, तर फक्त गुड्डू जीवाला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र जीवा रागातून तिथून निघून जातो. तर जीवा आणि नंदिनीचा खूप इमोशनल सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना शेवटी रेक्षा मोहितेच्या घरातून निघून जाते. शारदा नंदिनीला समजतील, अगं आता रडू नकोस आणि रडून काय उपयोग आहे. तो बिचारा मागील 21 दिवसांपासून तुझं मन जिंकण्यासाठी वाटेल ते करत होता. तू कधी त्याची किंमत केली, त्याचं प्रेम तुला मुळीच दिसलंच नाही. तर इकडे जेव्हा आता घरी आलेलं सगळ्यांना असं वाटत असतं की नंदिनी घेऊन आलाय तो. पार्थ म्हणतो की जेव्हा आपलं तू, पण नंदिनी कुठे दिसतच नाही. तर इकडे जेव्हा रागातच म्हणतो की कोण नंदिनी, नाही आली ती माझ्यासोबत, मी एकटाच घरी आलो, कारण तुमच्या शहाण्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाहीच, हे कळून चुकलंय मला. तर इकडे वसुंधरा आता रम्याला म्हणते की अगं हे तर उलटच पडलंय, पण काही असो आपल्या मनासारखंच होतंय. पार्थ आता जीवाला विचारतो की अरे तू तिथून नंदिनीला कन्व्हिन्स करायला गेला होता ना, मग नक्की घडलं काय. तर जेव्हा म्हणतो की हो गेलो होतो ना, काहीच कापूस होता हातात घेऊन गेलो होतो, कपडे काढून ठेवलेत, असा माझा इगो बाजूला काढून ठेवला होता, गुडघे टेकवले, मान खाली घासली, नाक घासलं, पण तरी सुद्धा तिच्या काहीच फरक पडला नाही. पण तुमच्या मनातील रागात एवढी धीर आहे की आमच्या समोर हाल झाले पाहिजे, बरोबर ना दादा. अरे आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसते, पण 90% एफर्ट कुठे जातात, त्यांची काहीच किंमत नाही, तुम्हाला वाटत नाही का. तूच सांग आम्हाला की आम्ही काय करायचं जेणेकरून तुमचा विश्वास आमच्यावर पटेल. समोरच्याचे किती हाल झाले तरी तुमच्या मनाला काहीच पाजार फुटणार नाही. तर मालिनी जीवाला आता शांत करत असते की हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. जीवा त्यांच्या रूम मध्ये निघून जातो. तो तिकडे त्याला आता सगळ्या त्यांच्या जुन्या गोष्टी आठवत असतात. त्याच वेळी गुड्डूचा फोन त्याला येतो की तुम्ही मला ना भेटच तिथून निघून गेले. जेव्हा भैया नंदिनी भाऊजी असं सोडून तुम्हाला जायचं नको होतं. तर जेव्हा म्हणतो की ज्या नात्यामध्ये माणूस एकतर्फा मेहनत करतोय तो कधी सक्सेस होत, आणि तसंही गेले 21 दिवसांमध्ये नंदिनीच्या नाही तर मला तुझी साथ मिळाली, तू प्रत्येक क्षणी माझ्या मदतीला उभा राहिलास, काळजी घे, माझं प्रेम तर नाही मिळालं पण तुझ्या पिंकी मिळू दे रे. गुड्डू म्हणतो की असं नका बोलू जीवा भैया, तुमचं हे प्रेम तुम्हाला मिळेल. जीवा म्हणतो की आमच्या घटस्फोटाचा आता 6वा महिना आहे. तर इकडे आता पार्थने नंदिनीला फोन केलेला